आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। सध्या राजकारणात पुन्हा एकदा एरंड्याचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे, ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचे। परंतु राम राज्यात उद्धव राज एकत्र येणे शक्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। त्यामुळे त्यांच्या बोलण्याहून तरी लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं असंच म्हणावे लागेल। EDTV न्यूजच्या विशेष प्रतिक्रियेमध्ये आमदार अर्जुनराव खोतकर काय म्हणाले, चला पाहूयात। भाऊ, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची भाषा आणि चर्चा सुद्धा सुरू आहे, काय सांगाल यावर आपण? खरं तर मी हे गेले अनेक वर्ष ऐकतो की माननीय राजजी आणि माननीय उद्धवजी एकत्र येणार आहेत। मला वाटतं ही प्रेसने चालवली बातमी आहे आणि मला नाही वाटत की एकंदर स्वभाव बघता हे दोघं एकत्र येऊ शकतील। ज्या मान अपमानाच्या गोष्टी भूतकाळात घडलेल्या आहेत, तर मला असं वाटत नाही की दोघं विसरतील आणि एकत्र येतील। नाही, गेल्या अनेक वर्षांपासून असंच सुरूच असतं त्यांचं, तळ्यात मळ्यात नाही, ते टाळी मिळतच नाही दोघांची। टाळी द्यायचा प्रयत्न होतो, कधी एक जण बाजूला सरकतो तर एक जण पुढे येतो, एक जण पुढे येतो तो दुसरा बाजूला सरकतो। मला नाही वाटत असं काही होऊ शकलं राज्यामध्ये। मराठी माणसाच्या हितासाठी ते एकत्र येण्याचं असं सांगतायत ते की बाबा मराठी माणसाचं हित आम्ही बघतोय, त्यामुळे आमचे छोटे छोटे भांडणं आहेत, तर ते छोटे छोटे भांडणं आम्ही बाजूला ठेवून मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येऊ इच्छितो। नाही, मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येत असेल तर गोष्ट चांगली आहे, प्रश्नच नाही। परंतु मला वाटत नाही की त्यामध्ये ते हित ते पाहत असेल, स्वतःचं हित त्यामध्ये बघतात ही मंडळी। मला नाही वाटत की ते त्यासाठी एकत्र येतील। एकत्र यायचं असेल तर या अगोदरच एकत्र येऊ शकले असते, आणि येणारच असेल तर आम्हाला विचारून थोडी एकत्र येणार ते। त्यांना शुभेच्छा आमची। मुंबईच्या महापालिकेचा मुद्दा धरून सुद्धा ते एकत्र येऊ शकतात असं एक काय म्हणणार? हो, आता गरज ही असते, त्या गरजेपोटी जर झालं तर, पण गरज जरी असली तरी पण मन त्यांच्या कधीच मिळणार नाही। हे एक राजकीय स्टंट असू शकतं का मग, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून? मी सांगतो की मन त्यांचे कधी जे दुभंगलेलं आहे ते दुभंगलेलं मन कधी एकत्र येऊ शकतं।